नमस्कार. तुमच्या जमिनीवर कधी एखादा अन्यायकारक आदेश आलाय का? आणि अशावेळी काय करावं हे सुचत नाहीये तर मग घाबरू नका. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट आज तुमच्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 256 बद्दल माहिती घेऊन आले, जे आहे तुमचं कायदेशीर संरक्षण कवच. चला तर मग खोलात जाऊन समजून घेऊया की हे शक्तिशाली साधन नेमकं आहे तरी काय आणि ते तुमचं रक्षण कसं करतं. जरा कल्पना करा, महसूल अधिकाऱ्याकडून असा लाल रंगाचा भीतीदायक अंतिम आदेश तुमच्या हातात येतो. मनात भीती दाटून येते, पुढे काय करायचा हा प्रश्न उभा राहतो आणि जप्तीच्या शक्यतेने काळजात धस्स होतं. अशी परिस्थिती आपल्यापैकी अनेकांवर ओढवू शकते आणि खरं सांगायचं तर अशावेळी काय करावं हे सुचत नाही. पण थांबा, घाबरून जायचं अजिबात कारण नाही. कारण अशाच अन्यायकारक परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आपल्या कायद्यातच एक खास तरतूद करून ठेवली आहे. हो, एक असा मार्ग आहे जो तुम्हाला नक्कीच दिलासा देऊ शकतो. आणि तेच आहे आपलं कायदेशीर संरक्षण कवच, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचं कलम 256. हे कलम म्हणजे अगदी एखाद्या ढालीसारखं काम करतं, जे तुम्हाला कोणत्याही महसुली आदेशाच्या तात्काळ आणि अन्यायकारक अंमलबजावणीपासून वाचवतं. पण प्रश्न हा आहे की ही ढाल वापरायची कशी, तिची ताकद नक्की आहे तरी काय. चला तेच आता सविस्तर समजून घेऊया. बरोबर, तुमच्या मनात हाच प्रश्न आला असेल की हे संरक्षण कवच म्हणजे कलम 256 नक्की काम कसं करतं आणि याचा वापर आपण कसा करू शकतो. या कलमाचं सगळ्यात मोठं, सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे स्थगिती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्टे ऑर्डर म्हणतो. याचा सरळ अर्थ आहे थांबा. म्हणजे कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी तात्काळ थांबवली जाते आणि यामुळेच तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी आणि कायदेशीर लढाई लढण्यासाठी मौल्यवान वेळ आणि संधी दोन्ही मिळतं. आता ही स्थगिती मिळवायची कशी, तर कायद्याने यासाठी 2 अगदी सोपे मार्ग दिले आहेत. पहिला मार्ग आहे कलम 256(1) नुसार ज्या अधिकाऱ्याने आदेश दिला आहे थेट त्यांनाच स्थगितीसाठी अर्ज करणं. आणि दुसरा मार्ग आहे कलम 256(2) नुसार त्या आदेशाविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील दाखल करणं आणि तिथेच स्थगितीची मागणी करणं. आता अर्ज करताना त्यात नक्की काय लिहायचं, कोणती कारणं द्यायची हेही महत्त्वाचं आहे. तर ही 3 कारणं लक्षात ठेवा. पहिलं, ठामपणे सांगा की आदेशाच्या अंमलबजावणीमुळे तुमचं असं नुकसान होईल जे कधीच भरून निघणार नाही. दुसरं, ह्या प्रकरणामुळे तुम्हाला होणारा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सविस्तर मांडा. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, मूळ आदेश देताना कागदपत्रे किंवा पुरावे नीट तपासले गेले नाहीत हा मुद्दा ठामपणे मांडा. आता इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. 2016 मध्ये एक सुधारणा झाली. त्यानुसार जर आदेश शासनाला काही रक्कम भरण्याबद्दल असेल, म्हणजे समजा कर किंवा दंड, तर स्थगिती मिळवण्यासाठी तुम्हाला त्या रकमेच्या कमीत कमी 25% रक्कम आधी जमा करावी लागते. हे बंधनकारक आहे, जेणेकरून कायद्याचा गैरवापर टाळता येईल. आता आपण एक नवीन आणि महत्त्वाची संकल्पना समजून घेऊया. पुनर्विलोकन प्राधिकारी यांना तुम्ही कायदेशीर प्रक्रियेतील वरिष्ठ पंच किंवा अंपायर समजू शकता. म्हणजे काय, तर कनिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयात काही चूक झाली असेल तर त्याची कायदेशीरता आणि योग्यता तपासण्याचा अधिकार या वरिष्ठ अधिकाऱ्याला असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर हे न्यायाचं एक महत्त्वाचं तपासणी केंद्र आहे, जिथे चुका सुधारल्या जातात. आणि हे बघा, कलम 2556 एकटं नाहीये, ते म्हणजे तुमच्या हक्कांसाठी लढणाऱ्या 6 योद्ध्यांची एक फौज आहे. हो, यातील प्रत्येक पोटकलम म्हणजे एक योद्धा आहे जो तुम्हाला एक विशिष्ट अधिकार देतो. मूळ अधिकाऱ्याकडून स्थगिती मिळवण्यापासून ते पुनर्विलोकन प्राधिकाऱ्याच्या अधिकारांपर्यंत हे 6 योद्धे मिळून तुमची कायदेशीर ढाल इतकी मजबूत करतात की तुमची फसवणूक होण्याचा प्रश्नच येत नाही. तर मग हे कलम वापरल्याने नक्की काय काय फायदे होतात. पहिलं म्हणजे अधिकाऱ्यांच्या मनमानीला आळा बसतो. दुसरं, तुम्हाला कायदेशीर लढाईसाठी अत्यंत गरजेचा वेळ मिळतो. तिसरं, तुमच्या प्रकरणाची पुन्हा एकदा योग्य आणि न्याय्य सुनावणी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता येते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माहिती हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. कायद्याचं ज्ञान असेल तर कुठल्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो. त्यामुळे आता गोंधळून जाऊ नका, तर जाणून बुजून आपल्या हक्कांसाठी लढा. तर मग सांगा, आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढायला तुम्ही तयार आहात ना? ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट या लढ्यात नेहमीच तुमच्या सोबत आहे. धन्यवाद.